नमस्कार मित्रहो, आपले सर्वांचे केम व्हिडिओ मध्ये सहर्ष स्वागत। आज आपण पाहणार आहोत शिष्यवृत्ती व इतर स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणारे म्हणी व म्हणींचे अर्थ। चला तर मग पाहूया। अति तेथे माती, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा शेवटी नुकसानकारकच होतो। आधी पोटोबा मग विठोबा, प्रथम पोटाची सोय पाहणे, नंतर देवधर्म करणे। असतील शीते तर जमतील भूते, एखाद्या माणसाकडून फायदा होणार असला की त्याच्या भोवती माणसे गोळा होतात। असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ, दुर्जन माणसाची संगत केल्यास प्रसंगी जीवालाही धोका निर्माण होतो। अडला हरी गाढवाचे पाय धरी, एखाद्या बुद्धिमान माणसाला देखील अडचणीच्या वेळी मूर्ख, दुर्जन माणसाची विनवणी करावी लागते। अतिशहाणा त्याचा बैल रिकामा, जो मनुष्य फार शहाणपणा करायला जातो त्याचे मुळीच काम होत नाही। अन्नछत्री जेवणे, वर मिरपूड मागणे, दुसऱ्याकडून आवश्यक ती धर्मार्थ मदत घ्यायची, त्याशिवाय आणखीही काही गोष्टी मागून मिजाज दाखवणे। अंगाला सुटली खाज, हाताला नाही लाज, गरजवंताला अक्कल नसते। अंगावरचे लेणे, जन्मभर देणे, दागिन्याकरिता कर्ज करून ठेवायचे आणि ते जन्मभर फेडीत बसायचे। अंधारात केले पण उजेडात आले, कितीही गुप्तपणे एखादी गोष्ट केली तरी ती काही दिवसांनी उजेडात येतेच। अक्कल नाही काडीची नाव सहस्त्रबुद्धे, नाव मोठे लक्षण खोटे। अति झाले अन आसू आले, एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला की ती दुःखदायी ठरते। अति परिचयात अवज्ञा, जास्त जवळीकता झाल्यास अपमान होऊ शकतो। आईची माया अन पोर जाईल वाया, फार लाड केले तर मुले बिघडतात। आपलेच दात आणि आपले चोट, आपल्याच माणसाने चूक केल्यास अडचणीची परिस्थिती निर्माण होते। आयत्या बिळावर नागोबा, एखाद्याने स्वतः करिता केलेल्या गोष्टीचा आयता फायदा घेण्याची वृत्ती असणे। आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन डोळे, अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होणे। आपला हात जगन्नाथ, आपली उन्नती आपल्या कर्तृत्वावरच अवलंबून असते। अंगठा सुजला म्हणून डोंगराएवढा होईल का, कोणत्याही गोष्टीला ठराविक मर्यादा असते। अवशी खाई तूप आणि सकाळी पाही रूप, अतिशय उतावळेपणाची कृती। अति खाणे मसनात जाणे, अति खाणे नुकसानकारक असते। अंथरून पाहून पाय पसरावे, आपली ऐपत व खूप पाहून वागावे। अंगापेक्षा बोंगा मोठा, मूळ गोष्टींपेक्षा तिच्या अनुषंगिक गोष्टींचा बडेजाव मोठा असणे। आपला तो बाब्या दुसऱ्याचे ते कारटे, स्वतःच्या बाबतीत असणारे चांगले विचार दुसऱ्याच्या बाबतीत न ठेवण्याची वृत्ती असणे। आपली पाठ आपणास दिसत नाही, स्वतःचे दोष स्वतःला दिसत नाही। आजा मेला नातू झाला, एखादे नुकसान झाले असता त्याच वेळी फायद्याची गोष्ट होणे। आत्याबाईला जर मिशा असत्या तर, नेहमी एखाद्या कामात जर तर या शक्यतांचा विचार करणे। आपल्याच पोळीवर तूप ओढणे, फक्त स्वतःचाच तेवढा फायदा साधून घेणे। आलिया भोगासी असावे सादर, तक्रार व कुरकुर न करता निर्माण झालेली परिस्थिती स्वीकारणे। आवळा देऊन कोहळा काढणे, आपला स्वार्थ साधण्यासाठी एखाद्या व्यक्तीला लहान वस्तू देऊन मोठी वस्तू मिळविणे। आधीच तारे, त्यात गेले वारे, विचित्र व्यक्तीच्या वर्तनात भर पडणारी घटना घडणे। इकडे आड तिकडे विहीर, दोन्ही बाजूंनी सारखीच अडचणीची स्थिती निर्माण होणे। इच्छी पराते येई घरा, आपण जे दुसऱ्याच्या बाबतीत चिंतितो तेच आपल्या वाट्याला येणे। 3 मीन 3.5, एखाद्या कारणासाठी अगदी कमीत कमी लोक हजर असणे। उथळ पाण्याला खळखळाट फार, अंगी थोडासा गुण असणारा माणूस जास्त बढाई मारतो। उंदराला मांजर साक्ष, ज्याचे एखाद्या गोष्टीत हित आहे त्याला त्या गोष्टीबाबत विचारणे व्यर्थ असते किंवा एखादे वाईट कृत्य करत असताना एकमेकांना दुजोरा देणे। उचलली जीभ लावली टाळ्याला, दुष्परिणामाचा विचार न करता बोलणे। उथवळा नवरा गुडघ्याला बाशिंग, अतिशय उतावीळपणाचे वर्तन करणे। उठता लाथ बसता बुक्की, प्रत्येक कृत्याबद्दल अद्दल घडविण्यासाठी पुन्हा पुन्हा शिक्षा करणे। उकराल माती तर पिकतील मोती, मशागत केल्यास चांगले पीक येते। उडाला तर कावळा, बुडाला तर बेडूक, एखाद्या गोष्टीची परीक्षा होण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागते। उधारीचे पोते, 1.25 हात रीते, उधारीने घेतलेला माल नेहमीच कमी भरतो।